मित्रांनो, नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी शिळ्या भाकरीचा हा उपाय गुपचूप करून घ्या. तुमच्या 7 जन्मांची गरिबी कायमची दूर होईल. नवीन वर्षात माता लक्ष्मी तुमच्या आयुष्यात इतका पैसा देईल की तुम्हाला तो सांभाळता येणार नाही. आयुष्यातील सर्व दुःख दूर होतील. मनासारखे लग्न करायचे असेल तर तेही होईल. गंभीर आजारांपासून मुक्ती मिळेल. कुटुंबात सुखशांती येईल. प्रिय मित्रांनो, शिळ्या भाकरीचा हा उपाय तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकेल आणि येणाऱ्या नवीन वर्षात तुमचे आयुष्य स्वर्गापेक्षाही चांगले होईल. मला माहीत आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप दुःख भोगले आहे. या वर्षी तुम्ही खूप त्रास सहन केला आहे. पण प्रिय मित्रांनो, नवीन वर्ष काही दिवसांतच सुरू होत आहे आणि जर तुम्ही आता हा शिळ्या भाकरीचा उपाय केला तर माता लक्ष्मी तुमच्या घरात धावत येईल आणि कायमची राहील. तुम्ही जिथे काम कराल, ज्या वस्तूला हात लावाल, तिथून तुम्हाला धनसंपत्ती मिळू लागेल आणि इतका पैसा येईल की तुम्हीही विचार कराल की मी तो कुठे ठेवू. प्रिय मित्रांनो, आज मी तुम्हाला कोणतीही सामान्य गोष्ट सांगत नाहीये. आज माझ्या मुखातून जे शब्द निघणार आहेत ते केवळ आवाज नाहीत, ते अनुभव आहेत. ते शास्त्रांच्या खोलवरच्या चेतावण्या आहेत. ही कोणतीही कथा नाही, कोणतेही मनोरंजन नाही, तर ते सत्य आहे जे ऐकून अनेक लोक शांत होतात आणि अनेक लोक घाबरतात. कारण हे ते ज्ञान आहे जे प्रत्येकाला सांगितले जात नाही. प्रत्येक कान यास योग्य नसतो. शास्त्रांमध्ये हे सर्व लिहिलेले आहे. संतांनी ते जगले आहे, पण ते त्यांच्यापुरतेच मर्यादित ठेवले ज्यांना ते सांभाळता येईल. कारण हा उपाय जर चुकीच्या हातात गेला तर वरदान नाही तर ओझे बनतो. पण जर योग्य व्यक्तीच्या हाती लागला तर ऐका, तेव्हा केवळ परिस्थिती बदलत नाही, तेव्हा नशिबालाही झुकावे लागते. नवीन वर्ष येणार आहे आणि बरेच लोक विचार करतात की नवीन वर्ष म्हणजे नवीन तारीख, नवीन कॅलेंडर, नवीन मोबाईल वॉलपेपर आणि काही नवीन संकल्प. पण जो जीवनाला समजतो, जो कर्माला ओळखतो, त्याला माहीत आहे की नवीन वर्ष फक्त दिवस बदलत नाही. नवीन वर्ष जुन्या कर्मांचे खाते उघडते. जे तुम्ही वर्षांमध्ये पेरले आहे तेच या नवीन वर्षात उगवणार आहे. काही लोकांसाठी नवीन वर्ष संधी बनून येते आणि काहींसाठी इशारा बनून. त्यामुळे जर दरवर्षी नवीन वर्ष येते आणि तुमची अवस्था तीच राहते तर दोष वेळेचा नाही, दोष नशिबाचाही नाही, दोष तुमच्या कर्मांचा आहे. जर तुमच्या जीवनात गरिबी पाठ सोडत नसेल, तुम्ही कितीही मेहनत केली तरी, दिवसरात्र कष्ट केले तरी पैसे हातात टिकत नाहीत. जर कर्ज उतरण्याचे नाव घेत नसेल, एक जाते तर दुसरे डोक्यावर बसते. जर लग्नाची गोष्ट होता होता तुटते, नाते येतात पण टिकत नाहीत, वारंवार अपमान आणि निराशा हाती लागते. जर शत्रू विनाकारण नुकसान पोहोचवत असतील, बदनामी होत असेल, खोटे आरोप लागत असतील आणि तुम्हाला समजतच नसेल की कोणाचा दोष आहे, किंवा शरीर औषधं खाऊनही ठीक होत नसेल, उपचार चालू असतो पण आराम मिळत नाही, मन जड राहते, झोप येत नाही, तर त्यावेळी आपल्या नशिबाला दोष देऊ नका. त्यावेळी समजून घ्या की दोष नशिबाचा नाही, दोष तुमच्या कर्मांचा आहे. आणि कर्म सुधारण्याचा सर्वात सोपा मार्ग कोणतीही कठीण तपस्या नाही, कोणताही महागडा यज्ञ नाही, कोणतीही दिखाऊ पूजा नाही. कर्म सुधारण्याचा सर्वात पहिला आणि सर्वात मूळ मार्ग म्हणजे अन्नाचा आदर करणे. शास्त्रे म्हणतात की ज्या व्यक्तीने अन्नाला समजून घेतले त्याने जीवनाला समजून घेतले, आणि ज्याने अन्नाचा अपमान केला त्याने नकळत आपल्या नशिबाचा अपमान केला. शिळी पोळी हा शब्द ऐकताच अनेकांच्या मनात घृणा येते. लोक याला तुच्छ समजतात, निरुपयोगी समजतात, फेकून देण्यायोग्य समजतात. पण लक्षपूर्वक ऐका, शिळी पोळी तुच्छ नाही. शिळी पोळी तपस्या आहे. ही अन्नाची परीक्षा आहे. ताज्या अन्नाचा आदर प्रत्येक जण करतो, पण शिळ्या अन्नाचा आदर तोच करतो ज्याच्या मनात संस्कार जिवंत असतात. शास्त्रांमध्ये स्पष्ट लिहिले आहे की ज्या घरात
शिळ्या अन्नाचा अपमान होतो. त्या घरात लक्ष्मी प्रवेश करू शकते, पण ती टिकत नाही. ती येते, पाहते आणि शांतपणे परत जाते. आणि याउलट ज्या घरात शिळ्या अन्नाचा सदुपयोग होतो, जिथे पोळीला केवळ पोट भरण्याची वस्तू नाही तर देवाचा प्रसाद मानले जाते, तिथे दारिद्र्य घाबरून पडून जाते. तिथे गरिबी टिकू शकत नाही. तिथे कर्ज मूळ धरू शकत नाही. तिथे दुर्दैव थांबू शकत नाही, कारण अन्नाशी जोडलेली ऊर्जा थेट कर्मखल दात्यापर्यंत जाते. पण लक्षात ठेवा, हा काही साधा उपाय नाही. हा काही खेळ नाही. त्यामुळे हे करण्यापूर्वी काही कठोर नियम आहेत, जे मोडल्यास उपाय निष्फळ तर होणारच नाही, पण उलट परिणामही दाखवू शकतो. पहिला नियम हा की उपाय गुप्त राहील. ज्या दिवशी तुम्ही कोणाला सांगितले, त्याच दिवशी त्याचा प्रभाव कमी होऊ लागतो. दुसरा, हे गंमतीने करणार नाही, कारण कर्म गंमत समजत नाही. तिसरा, मोबाईल हातात घेऊन व्हिडिओ पाहताना किंवा बोलताना हा उपाय होणार नाही. चौथा, हे करताना मनात जरासाही संशय आला की माहीत नाही होईल की नाही, तर त्याच क्षणी उपायाची शक्ती संपते. आणि पाचवा नियम, हा उपाय तोच करेल जो खरोखरच त्रस्त आहे, दाखवण्यासाठी नाही. लक्षात ठेवा बंधू आणि भगिनींनो, ईश्वर शब्द पाहत नाही, भावना पाहतो. कर्म दिखावा समजत नाही, नियत समजतो. आणि अन्न कधीही खोटे स्वीकारत नाही. बंधूंनो आणि भगिनींनो, आता मी ज्या विषयावर बोलणार आहे तो केवळ पैशाचा नाही, तो केवळ कर्जाचा नाही. हे त्या वेदनेचे प्रकरण आहे जे कर्जदारालाच समजू शकते, ज्याने कर्जाचे ओझे आपल्या छातीवर ठेवले आहे. कर्ज केवळ खिसे रिकामे करत नाही, कर्ज माणसाच्या आत्म्यालाही तोडून टाकते. कर्जदार माणूस दिवसा हसतो, पण रात्री जागा राहतो. त्याच्या घरात सर्व काही असते, तरीही त्याला शांती नसते. आणि सर्वात मोठी वेदनाही असते की तो कितीही मेहनत करो, पैसा येतो आणि वाळूसारखा हातातून निसटून जातो. शास्त्रे म्हणतात की कर्ज ही केवळ आर्थिक समस्या नाही, तर ते पूर्वजन्मीच्या कर्मांचे बंधन आहे. म्हणूनच अनेकदा असे होते की माणूस प्रामाणिक असतो, मेहनती असतो, तरीही कर्ज फिटत नाही, कारण तिथे या जन्माचा हिशोब चाललेला नसतो. तिथे जुनी कर्मे आपला वाटा मागत असतात. आणि जोपर्यंत कर्माने कर्म कापले जात नाही, तोपर्यंत पैसे कापल्याने काहीही होत नाही. आता लक्षपूर्वक ऐका, कर्जातून मुक्तीचा हा उपाय कोणतीही जादू नाही, हे कर्माचे संतुलन आहे. यात तंत्र नाही, दिखावा नाही, मोठ्या आवाजात मंत्र नाही. हा उपाय शांतपणे केला जातो, कारण कर्जाचे मूळही घरात शांतपणे बसलेले असते. हा उपाय शनिवारी सकाळी केला जातो. शनिवार कर्मफलदात्याचा दिवस आहे. त्याच दिवशी जेव्हा माणूस आपले कर्म स्वीकारतो, तेव्हाच शनिदेव कृपा करतात. सकाळी सूर्य उगवण्यापूर्वी उठायचे आहे. त्यावेळी वातावरण शुद्ध असते आणि मन अजूनही जगाच्या ओझ्याने भरलेले नसते. आता एक शिळी पोळी घ्या. लक्षात ठेवा, तीच पोळी जी रात्रीची उरलेली असेल, तीच पोळी ज्यात तुमच्या घराची ऊर्जा सामावलेली असेल. बाजारातील पोळी नाही, हॉटेलमधील पोळी नाही, आपल्या घरातील पोळी. आता त्या शिळ्या पोळीवर काळे तीळ ठेवा. काळे तीळ हे काही सामान्य दाणे नाहीत. शास्त्रांमध्ये काळ्या तिळाला कर्जाचा भक्षक म्हटले आहे. काळे तीळ कर्मांचा भार स्वतःवर घेतात. म्हणूनच प्रत्येक पितृकर्म, प्रत्येक शनिदोष आणि प्रत्येक कर्जमुक्तीमध्ये काळ्या तिळाचा उपयोग होतो. हे केवळ प्रतीक नाही, हे ऊर्जेचे माध्यम आहे. आता ती पोळी घेऊन घरातून बाहेर जा. कोणालाही न सांगता रस्त्यात कोणाशीही बोलायचे नाही. मोबाईल हातात नसावा. मन शांत ठेवा. थेट पिंपळाच्या झाडाजवळ जा. पिंपळ हे असे वृक्ष आहे जिथे पृथ्वीची नकारात्मक ऊर्जा खेचली जाते. पिंपळाखाली केलेले कर्म कधीही व्यर्थ जात नाही. पिंपळाखाली ती शिळी पोळी ठेवा. आणि आता लक्षपूर्वक ऐका, खूप कमी बोलायचे आहे. मोठ्या आवाजात काहीही म्हणायचे नाही. केवळ मनातल्या मनात किंवा खूप हळू आवाजात इतकेच म्हणायचे आहे, हे कर्मफलदात्या, मी जाणून बुजून किंवा नकळत जे काही कर्म केले
त्यामुळे माझ्यावर जे बंधन आले आहे ते आता तोडून टाका. मला कर्ज नाही, कर्तव्य पार पाडायचे आहे. बस, यानंतर तिथे उभे राहायचे नाही आणि मागे वळून पाहायचे नाही. हे मागे न पाहणे खूप मोठे संकेत आहे. याचा अर्थ असा की जे निघून गेले त्याला परत बोलावू नका. जसे तुम्ही मागे पाहता, तुम्ही पुन्हा त्याच समस्येशी जोडले जाता. आता याचे फळ समजून घ्या. या उपायानंतर चमत्कार असा होणार नाही की दुसऱ्या दिवशी लॉटरी लागेल. नाही, शास्त्र असे खोटे शिकवत नाही. चमत्कार असा होईल की मार्ग मोकळे होऊ लागतील. कुठून तरी पैसे येण्याचा मार्ग तयार होईल. एखादे थांबलेले पेमेंट परत येईल. अशी व्यक्ती मदत करेल ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. अनेकदा कर्ज देणारा स्वतः शांत होतो. अनेकदा कर्ज फेडण्याची व्यवस्था आपोआप तयार होऊ लागते. आणि सर्वात मोठा चमत्कार असा होतो की आता पैसे टिकू लागतात. उत्पन्न आणि खर्चात संतुलन येऊ लागते. मनावरचा भार हलका होऊ लागतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा बंधू आणि भगिनींनो, हा उपाय फक्त त्यालाच फळ देतो जो आतून तुटलेला आहे पण खोटा नाही. जो कर्ज घेऊन ऐश करतो त्याच्यासाठी हा उपाय नाही. जो मेहनतीपासून पडतो त्याच्यासाठी हा उपाय नाही. हा उपाय त्याच्यासाठी आहे जो कर्जामुळे लाजलेला आहे, जो रात्री देवासमोर रडतो आणि जो खरोखरच मुक्त होऊ इच्छितो. शनिदेव दंड देत नाहीत, ते सुधारण्याची संधी देतात. आणि जेव्हा माणूस झुकतो तेव्हाच शनी पिघळतात. जर हा उपाय श्रद्धेने केला गेला तर कर्जाचा डोंगरही वाळूसारखा कोसळू लागतो. बंधूंनो आणि भगिनींनो, आता मी ज्या विषयावर बोलणार आहे तो पैशांपेक्षाही अधिक संवेदनशील आहे. कारण पैसा गेला तर परत येऊ शकतो, पण जेव्हा जीवनात विवाहाची वेळ निघून जाते तेव्हा मनात एक पोकळी निर्माण होते. प्रत्येक घरात ही वेदना दिसत नाही, पण आतून आतून जाळत राहते. आई वडिलांचे डोळे वाट पाहतात, नातेवाईक प्रश्न विचारतात, समाज टोमणे मारतो आणि व्यक्ती स्वतःला दोषी मानू लागते. अनेकदा तर परिस्थिती अशी होते की प्रेमही आहे, समजही आहे, तरीही विवाह होऊ शकत नाही. आणि अनेकदा सर्व काही ठीक असूनही एकामागून एक नाते तुटते. शास्त्रे म्हणतात की विवाह थांबणे ही काही सामान्य गोष्ट नाही. हा केवळ वयाचा विषय नाही. हे कर्म आणि ग्रहांचे संकेत असते. जेव्हा मागील जन्मातील वचने अपूर्ण राहतात, जेव्हा एखाद्याचे हृदय नकळत दुखवले जाते, किंवा जेव्हा कुटुंबातील स्त्री पुरुष ऊर्जेमध्ये असंतुलन येते, तेव्हा विवाह योग बांधला जातो. म्हणूनच अनेकदा मुलगा मुलगी योग्य असतात, सुंदर असतात, संस्कारी असतात, तरीही त्यांचे घर बसण्यास उशीर होतो. आता लक्षपूर्वक ऐका. विवाह म्हणजे केवळ दोन शरीरांचे मिलन नाही. विवाह म्हणजे दोन कर्मांचे बंधन आहे. त्यामुळे त्याचा उपायही शरीराशी नाही तर भावना आणि अन्नाशी जोडलेला असतो. आणि याच कारणामुळे हा उपाय खूप गुप्त आहे, खूप सोपा आहे, पण तितकाच प्रभावीही आहे. हा उपाय सोमवारच्या रात्री केला जातो. सोमवार हा मनाचा दिवस आहे, चंद्राचा दिवस आहे आणि विवाह मनाच्या संतुलनानेच होतो. त्या रात्री घरात जी पोळी शिल्लक राहील तीच शिळी पोळी या उपायाचा आधार बनेल. लक्षात ठेवा, ही पोळी मजबुरीची नाही, श्रद्धेची असावी. मनात ही भावना असावी की मी माझे कर्म सुधारणार आहे. आता त्या शिळ्या पोळीचे 2 तुकडे करा. हे 2 तुकडे केवळ पोळी नाहीत, हे स्त्री आणि पुरुष ऊर्जेचे प्रतीक आहेत. आता पहिला तुकडा दुसऱ्या दिवशी सकाळी गायीला खाऊ घाला. गाय शुद्धतेचे प्रतीक आहे, माता आहे, करुणा आहे. जेव्हा गायीला अन्न दिले जाते तेव्हा घरातील अडचणी हळूहळू वितळू लागतात. गाय त्या अन्नासोबत तुमच्या घरातील दुःखही आपल्या आत घेते. आता त्याच दिवशी कावळ्याला दुसरा तुकडा द्या. बरेच लोक कावळ्याला अशुभ मानतात, पण शास्त्रानुसार कावळा पितरांचा दूत आहे. विवाहामध्ये उशीर अनेकदा पितृदोषांमुळेही होतो. जेव्हा कावळ्याला अन्न दिले जाते तेव्हा तो हा संदेश वरपर्यंत पोहोचवतो की ही व्यक्ती आपली कर्मे सुधारू इच्छिते. आणि जेव्हा पितर प्रसन्न होतात तेव्हा विवाहाचे मार्ग आपोआप खुले होतात.
आता इथे एक खूप महत्वाची गोष्ट समजून घ्या. हा उपाय करताना कोणतीही घाई करू नका. मनात एखाद्या विशिष्ट व्यक्तीचे नाव घेऊन हट्ट करू नका. शास्त्रानुसार जेव्हा आपण हट्ट करतो तेव्हा कर्मे गुंतागुंतीची होतात. फक्त एवढाच भाव ठेवा की हे ईश्वरा, जे माझ्यासाठी योग्य आहे तेच लवकर माझ्या आयुष्यात येवो. या उपायानंतर जे बदल येतात ते हळूहळू येतात, पण ते स्थायी असतात. अचानक बोलणे सुरू होते, थांबलेली नाती पुन्हा समोर येतात, कुटुंबाचे मन बदलू लागते आणि अनेकदा ज्या नात्याला तुम्ही अशक्य मानले होते तेच सहज शक्य होते. प्रेमविवाहाच्या बाबतीतही असेच होते. विरोध कमी होऊ लागतो, घरातील वातावरण शांत होते आणि गोष्ट संघर्षातून समाधानाकडे सरकते. पण बंधू आणि भगिनींनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, हा उपाय कोणत्याही चुकीच्या संबंधाला योग्य करत नाही. हा कोणत्याही फसवणुकीला किंवा अनैतिक नात्याला बळ देत नाही. हा उपाय केवळ त्याच प्रेमाला फळ देतो ज्यात सन्मान असेल, धैर्य असेल आणि भविष्याची जबाबदारी उचलण्याची क्षमता असेल. जर नियत साफ असेल तर मार्ग साफ होतो. आणि शेवटी मी हेच सांगेन, विवाह पळून जाण्याने येत नाही, विवाह दबावाने होत नाही. विवाह तेव्हा होतो जेव्हा माणूस आतून तयार होतो. जेव्हा तुम्ही अन्नाचा सन्मान करता तेव्हा ईश्वर तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे बंधन स्वतःच्या हाताने जोडतात. जर ही गोष्ट हृदयात उतरली तर समजून घ्या की विवाहाची वेळ आता दूर नाही. बंधूंनो आणि भगिनींनो, आता मी जे काही सांगणार आहे ते ऐकताना मनात खळबळ उडेल. काही लोकांना हे जड वाटेल, काहींना भीती वाटेल आणि काहींना आतून हादरवून टाकेल. कारण हा विषय केवळ पैशाचा नाही, तर तो दारिद्र्याच्या आत्म्याचा विषय आहे. गरिबी ही केवळ खिशाची स्थिती नसते. गरिबी ही एक अवस्था आहे, एक संस्कार आहे जो पिढ्यानपिढ्या चालत राहतो. तुम्ही पाहिले असेल की एकाच घरात जन्मलेल्या 2 भावांपैकी एक खूप पुढे जातो आणि दुसरा आयुष्यभर संघर्ष करत राहतो. तिथे मेहनतीचा फरक नसतो, तर कर्म आणि अन्नाच्या व्यवहाराचा फरक असतो. शास्त्रे अगदी स्पष्टपणे सांगतात की दारिद्र्य तेव्हा येते जेव्हा लक्ष्मी नाराज नसते तर उदास होते, आणि लक्ष्मी तेव्हा उदास होते जेव्हा घरात अन्नाचा अपमान होतो, श्रमाचा अपमान होतो आणि जे मिळाले आहे त्याबद्दल कृतज्ञता नसते. बरेच लोक म्हणतात की आम्ही प्रामाणिक आहोत तरीही गरीब आहोत. पण शास्त्रे म्हणतात की प्रामाणिकपणा पुरेसा नसतो, संस्कारही लागतात, आणि संस्काराचे पहिले लक्षण म्हणजे अन्नाबद्दलची भावना. आता लक्षपूर्वक ऐका, शिळी पोळी ही काही सामान्य गोष्ट नाही. हे त्या अन्नाचे अंतिम रूप आहे ज्याने तुम्हाला जिवंत ठेवले, ताकद दिली आणि अजूनही तुमच्या घरात पडलेली आहे. ही अन्नाची अंतिम परीक्षा आहे. ताज्या अन्नाचा आदर तर प्रत्येक जण करतो, पण शिळ्या पोळीचा आदर तोच करतो ज्याच्या आत लक्ष्मीला थांबवण्याची पात्रता असते. म्हणूनच संत म्हणतात की शिळी पोळी फेकणारा माणूस नकळतपणे आपले भाग्य फेकून देतो. आता हा उपाय समजून घ्या, पण शब्दांनी नाही तर भावाने समजून घ्या. हा उपाय धन आणण्याचा नाही, हा उपाय गरिबीला निरोप देण्याचा आहे. कारण जोपर्यंत गरिबी जात नाही तोपर्यंत धन आले तरी ते टिकत नाही. हा उपाय गुरुवार किंवा शनिवारच्या रात्री केला जातो. ही रात्र यासाठी निवडली जाते कारण रात्र मनातील सत्य बाहेर आणते. दिवसा माणूस खोटे बोलू शकतो, पण रात्री त्याचे मन स्वतःशी खोटे बोलू शकत नाही. त्या रात्री घरात जी पोळी शिल्लक राहील तीच शिळी पोळी साधनेचा आधार बनेल. लक्षात ठेवा, या पोळीला ओझे समजू नका. याकडे असे बघा जसे की हा तुमच्या जीवनाचा संदेशवाहक आहे. आता त्या पोळीवर थोडे गूळ ठेवा. गूळ केवळ गोडवा नाही, हे जीवनातील कटुता स्वीकारण्याचे प्रतीक आहे. हे संकेत आहे की तुम्ही जीवनात आलेल्या अडचणींनाही स्वीकारता आणि त्यापासून पळून जाऊ इच्छित नाही. त्यानंतर त्या पोळीवर तांदळाचे काही दाणे ठेवा. तांदूळ पूर्णता आणि निरंतरतेचे संकेत आहे. हे दर्शवते की तुम्ही अर्ध्या वाटेतून परत फिरणारे नाही. आता ही पोळी हातात घेऊन काही क्षण थांबा.
डोळे मिटा आणि आपल्या जीवनाची आठवण करा की कुठे कुठे पैसा आला आणि कुठे कुठे वाहून गेला, कुठे मेहनत केली आणि कुठे परिणाम मिळाला नाही. आणि मग मनातल्या मनात हे स्वीकार करा की कुठेतरी माझ्याकडूनही चूक झाली आहे. हेच स्वीकार या उपायाचे आत्मा आहे. आता सूर्योदयापूर्वी घरातून बाहेर पडा. कोणालाही न सांगता ही गुप्तता यासाठी आवश्यक आहे कारण लक्ष्मी दिखाव्याने येत नाही. रस्त्यात कोणाशीही बोलायचे नाही, मोबाईल बघायचा नाही. मन शांत ठेवून असे चाला जसे की तुम्ही एखादे मोठे ओझे उतरवायला जात आहात. आता अशा ठिकाणी ज्या जिथे गायीचे येणे जाणे असते. गाय या धर्तीवर चालणारी करुणा आहे. जेव्हा तुम्ही गायीच्या मार्गावर अन्न ठेवता तेव्हा ते अन्न केवळ गायीपर्यंत जात नाही, ते तुमच्या कर्मांची सूचना वरपर्यंत पोहोचवते. त्या ठिकाणी शिळी पोळी ठेवून द्या. गाय दिसली तर तिला स्वतः खाऊ घाला आणि जर दिसली नाही तरीही चिंता करू नका, नियत पोहोचलेली असते. आता खूप हळू आवाजात किंवा केवळ मनात इतके म्हणा, हे अन्नपूर्णा माता, मी कधी जाणून बुजून, कधी नकळत अन्न, श्रम आणि वेळेचा अपमान केला. आज मी ते ओझे तुम्हाला सोपवतो. माझ्या जीवनातून अभावाचा संस्कार काढून टाका आणि मला धनाच्या योग्य बनवा. यानंतर तिथे थांबायचे नाही, मागे वळून बघायचे नाही. बंधूंनो आणि भगिनींनो, आता मी जो विषय मांडणार आहे तो सर्वात संवेदनशील आहे. कारण धन गेले तर मन तुटते, नाते बिघडले तर हृदय दुखते, पण जेव्हा शरीर साथ सोडू लागते तेव्हा माणसाचा विश्वासही डगमगू लागतो. आजार केवळ शरीराचे कष्ट नसतो, आजार माणसाच्या आस्थेची परीक्षा असते. औषध चालू असते, डॉक्टर बदलतात, रिपोर्ट येतात, खर्च वाढतो, पण आत कुठेतरी एक भीती बसून जाते की माहीत नाही आता बरा होईन की नाही. शास्त्र खूप स्पष्ट सांगतात की प्रत्येक आजार औषधाने जात नाही. काही आजार शरीरात नाही, कर्मांमध्ये मुळे रोवून बसलेले असतात. त्यामुळे तुम्ही पाहिले असेल की एकच आजार झाल्यावर एक व्यक्ती लवकर बरा होतो आणि दुसरा वर्षानुवर्षे झगडत राहतो. फरक औषधाचा नाही, फरक कर्म आणि मनाच्या स्थितीचा असतो. आता लक्षपूर्वक ऐका. आजार तेव्हा येतो जेव्हा शरीर थकते, पण मोठा आजार तेव्हा येतो जेव्हा मन हार मानते, आणि मन तेव्हा हारते जेव्हा आत अपराधीपणा, भीती, दाबलेले दुःख आणि अपूर्ण गोष्टी जमा होतात. शास्त्र सांगतात की जेव्हा माणूस अन्नाचा अपमान करतो किंवा अन्नाला केवळ पोट भरण्याची वस्तू समजतो तेव्हा तेच अन्न हळूहळू औषध होणे बंद करते. आणि जेव्हा अन्न औषध राहत नाही तेव्हा औषधही आपला पूर्ण परिणाम दाखवू शकत नाही. हा उपाय रविवारच्या सकाळी केला जातो. रविवार सूर्याचा दिवस आहे आणि सूर्य शरीराचा आत्मा आहे. त्याचपासून शक्ती आणि रोगप्रतिकार शक्ती येते. त्या सकाळी घरात जी पोळी शिल्लक असेल तीच शिळी पोळी या साधनेचे माध्यम बनेल. आता त्या शिळ्या पोळीसोबत थोडे गूळ घ्या आणि एखाद्या मुंग्यांच्या ठिकाणी जा. मुंगी लहान आहे पण सामूहिक शक्तीचे प्रतीक आहे. तिथे शिळी पोळी ठेवा आणि मनात कोणत्याही तक्रारीशिवाय म्हणा, हे जीवन देणाया, मी जाणून बुजून किंवा नकळतपणे माझ्या शरीराचा अपमान केला, थकव्याकडे दुर्लक्ष केले, दुःख दाबले आणि अन्नाला हलके घेतले. आज मी हे ओझे सोडत आहे. माझ्या शरीराला पुन्हा निरोगी होण्याची परवानगी द्या. यानंतर मागे वळून पाहू नका. हा उपाय शरीराची लढण्याची शक्ती जागृत करतो आणि औषध आपला परिणाम दाखवू लागते. 2026 तुमच्यासाठी कसा असेल हे ग्रह ठरवत नाहीत, हे नशीब एकट्याने ठरवत नाही. हे तुम्ही ठरवता तुमच्या भावनांनी, तुमच्या संकल्पाने आणि तुमच्या कर्माने. आता लक्षपूर्वक ऐका. जर तुम्हाला 2026 मध्ये पैशांची चिंता कमी व्हावी, आरोग्य डगमगू नये, नात्यांमध्ये गोडवा कायम राहावा आणि मन दररोज सकाळी हलके वाटावे असे वाटत असेल तर यासाठी कोणतीही कठीण साधना नाही. यासाठी फक्त एक शांत, खरा आणि सोपा उपाय आहे. आपल्या जुन्या वर्षाला आदराने निरोप देणे. नवीन वर्षाच्या एक दिवस आधी रात्री घरात
जी पोळी शिल्लक राहील तीच शिळी पोळी या संकल्पाची साक्षीदार बनेल. हे पाहताना मनात कोणताही नकारात्मक विचार आणू नका. हे असे पहा जसे की याने तुमच्या संपूर्ण वर्षाची मेहनत, संघर्ष आणि शिकवण स्वतःमध्ये सामावून घेतली आहे. आता या पोळीसोबत 3 गोष्टी जोडा, पण भावनेने. थोडासा गूळ, जेणेकरून 2026 मध्ये जीवनातील गोडवा कायम राहील. तांदळाचे काही दाणे, जेणेकरून कामे अपूर्ण राहणार नाहीत. आणि एक छोटासा तीळ, जेणेकरून जुने ओझे हलके होतील. आता ही पोळी हातात घेऊन डोळे मिटा आणि स्वतःला खूप प्रेमाने इतकेच सांगा, मी जेवढे केले तेवढे करू शकलो. जिथे चूक झाली तिथे शिकलो, जिथे तुटलो तिथे मजबूत झालो. आता मला नवीन वर्षात हलक्या मनाने प्रवेश करायचा आहे. बस हाच भाव पुरेसा आहे. आता दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी ही पोळी घेऊन घरातून बाहेर पडा. कोणालाही न सांगता, घाई न करता असे चाला जसे तुम्ही तुमच्या आयुष्यातील एक मोठा थकवा उतरवण्यासाठी जात आहात. अशा ठिकाणी जिथे प्राणी किंवा पक्षी येतात तिथे ही पोळी ठेवा किंवा त्यांना खाऊ घाला आणि मनातल्या मनात खूप सोप्या शब्दात सांगा, हे जीवन देणाऱ्या 2026 मध्ये माझ्या जीवनात संतुलन राख. जिथे आवश्यकता असेल तिथे संधी दे, जिथे कमजोरी असेल तिथे समज दे आणि जिथे आनंद मिळेल तिथे कृतज्ञ राहायला शिकव. यानंतर शांतपणे परत या आणि मागे वळून पाहू नका, कारण मागे वळून पाहण्याचा अर्थ आहे जुना भार पुन्हा उचलणे. आता याचे सुंदर फळ समजून घ्या. 2026 मध्ये सर्व काही परफेक्ट नसेल, पण सर्व काही सांभाळण्यासारखे नक्कीच असेल. धन येईल आणि गरजेच्या वेळी साथ देईल. आरोग्य साथ देईल आणि जर कधी डगमगले तर लवकर सावरले जाईल. नात्यांमध्ये मतभेद असतील, पण दुरावा निर्माण होणार नाही. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे मन प्रत्येक परिस्थितीत मजबूत राहील. आणि बंधू आणि भगिनींनो, हेच खरे सर्व काही चांगले असणे आहे. कारण ज्याच्याकडे शांती आहे त्याच्याकडे सर्व काही आहे. आणि ज्याच्याकडे धैर्य आहे त्याच्यासाठी प्रत्येक वर्ष चांगले असते. 2026 तुमच्यासाठी भीती, धावपळ किंवा दबाव नाही, तर संतुलन, स्थिरता आणि समाधान घेऊन येवो. मित्रांनो, तुमचे खूप खूप धन्यवाद.